कार्यक्रमाची जर आपल्याला सूचना मिळाली आणि आपण जर त्या व्यक्तीला ओळखतही नसलो तरी आणि आपण फ्री असलो तर आपण नक्की कार्यक्रमाला जातो. तर आपण म्हणजे आपल्याला जोडणारे फक्त एकच गोष्ट आहे, ते म्हणजे भगवंता. म्हणजे जेव्हा आपण आपले अस्तित्व शून्य करून एका भगवंताच्या चरणी जेव्हा नतमस्तक होतो पूर्णपणे, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण भगवंताच्या चरणी गेलो असं सिद्ध होते. आणि मग मेल्यावर आपल्याला जर राग येत असेल तर काहीतरी आपल्या चुकत आहे, म्हणून राग आणणे बंद करणे असं म्हणत आहे. काकाजीने सांगितलं की मी कधी कोणाला चुकीने वाईट शब्द बोलतो तर मी त्यांना क्षमा मागतो, कारण बाबांनी म्हटलं आहे की प्रत्येक नर नारीला इज्जत आहे. आणि जर आपण कोणाला वाईट बोललो आणि त्यांच्या मनात जर आपल्याबद्दल वाईट आला तर त्या भगवंताच्या मनात आपल्याबद्दल वाईट आला बोलायला पाहिजे. आणि मार्गात आल्यावर मी सुद्धा म्हणजे मार्गात येण्याच्या अगोदर जेव्हा मी मोठेच्या इथे आलो होतो आम्ही सगळे, आणि आम्ही विचार सुरू होता की मार्गात जायचा, पण आमच्या समोर थोडं मोठं प्रश्न होता की जे आपले अनेक देवीची पूजा आहे आणि आपले जे जुने विचार आहे ते सोडणं आमच्यासाठी खूप कठीण होतं. आणि मी असे एकदा रात्रीच्या वेळी मला काही जास्त माहिती नव्हती, पण मी बाबा ज्योतिजीची फोटो म्हणजे पाहून त्यांना अशी मनोमन विनंती करत होतो की असं म्हणजे अशी कृपा करा की आम्हाला या मार्गातून येतच आम्ही म्हणजे आईची तब्येत बरी झाली पाहिजे. तर कारण ते जो आपला लगाव असतो आपल्या जुन्या विचारांसोबत, त्यामुळे मी असं म्हणत होतो. पण मला खूप दिवस असं समजलंच नाही की एवढेच लोक या जगामध्ये